काय सांगणार? निवडणुका जशा घोषित झाल्या तशा चोरांनीच उलट्या बॉम्बा सुरू केलेल्या आहे. मुंबईविषयी, महाराष्ट्राविषयी उलट्या बोंबा चोरांनी महाराष्ट्रात, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या चोरांनी त्या सुरू केलेल्या आहे. आणि तेव्हा त्याला उलटा चोर कोतवाल को डाटे असंही म्हणता येईल आणि चोराच्या उलट्या बॉम्बा दोन्ही गोष्टी बोलता येईल. ज्या लोकांनी नगरपालिकेमध्ये पैशाचा पाऊस पाडला नगरपालिका निवडणुकांमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटन मंत्र्यांना विदर्भातल्या बैठकीत सांगावं लागलं की निवडणुकीत पैसा संपत्तीचं ओंगाळवानं प्रदर्शन करू नका. ते लोक उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना ही आता मोठ्या प्रमाणावर लाखो करोडो रुपये निवडणुकीत टाकणार. मुंबई लुटली 25 वर्षांनी. 25 वर्षांनं लुटली म्हणत असताना तुम्ही कुठे होता त्यावेळेस? शिवसेनेचा महापौर असताना भारतीय जनता पार्टीचा उपमहापौरही सतत होता. स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक होते. वेगवेगळ्या समितीचे चेअरमन सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक होते. आणि मग हा आरोप करताना तुम्ही कुठे होते त्यावेळेस? हाही मुद्दा महत्वाचा या निवडणुकीच्या निमित्तानं आहे. एकीकडं महायुती म्हणायचं आणि एकीकडं बैठकांना अजितदादांच्या पक्षाला बोलवायचं नाही. अजितदादाचा पक्ष हा नवाब मलिक चालवतात मुंबईमध्ये तरी. आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरात भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार किंवा एकटी लढणार किंवा अन्य कोणाला घेऊन येणार, पण अजितदादाला नाही घेणार. म्हणून पुणे सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार अशा पद्धतीनं घोषणा झालेल्या आहे. थोडक्यात पूर्णपणे महायुतीमध्ये पूर्णपणे जी नुसती महायुती नाही, कसली महा कसली? घडीत सांगायचं ट्रिपल इंजिन, भले सांगायचं डबल इंजिन, भले सांगायचं सिंगल इंजिन, नेमकं किती इंजिन आहे यांना? आणि म्हणून ही महायुती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच त्यांची सगळ्या ठिकाणी तंत्रलेली आहे. असं एकंदर आजचं चित्र महाराष्ट्राचं. फक्त निवडणुका डिक्लेअर होऊन 12 ते 15 तास झाले आणि या 15-20 तासामध्ये अशा प्रकारची स्वतःला महायुती मानणाऱ्याची स्थिती आहे. महापालिका निवडणूक लागल्यानंतर सर्वांचं लक्ष होतं की चिखले बंधूंची होणार का, त्या दृष्टीने का हालचाली सुरू झाल्या? संजय राज ठाकरे यांच्या घरी गेले, आज युतीची घोषणा होईल का? युती तर होणार अशा पद्धतीनं पूर्णपणे निर्णय झालेला आहेच. संजय राऊत साहेब राजसाहेबांची भेट घेत आहेत आणि फार लांब म्हणजे फार दिवस मोजावे लागणार नाही, एवढ्या दिवसातच अशा पद्धतीनं शिवसेना, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती मला असं वाटतं घोषित होऊ शकते. याला फार बोटावर मोजणे इतके दिवस नाही, 2-4 दिवसामध्ये या गोष्टी होऊ शकतात. मुंबईमध्ये पोस्टर लागले, बीएमसी हा फॅमिली बिझनेस नाहीये असे निनावी पोस्टर लागलेले आहेत मुंबईमध्ये. आणि मराठी माणूस जागा झालाय महाआघाडीला हरवण्यासाठी 15 जानेवारीचा मुहूर्त काढलाय मराठी माणसाने. बिलकुल 15 जानेवारी आहे, संक्रांतीचा दुसरा दिवस आहे. संक्रांत नंतर आपल्याला ग्रामीण भागात कंक्रांत म्हणतात, कर म्हणतात. ही भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्राची जनता काढणार. आणि मराठी माणसाने जागा होणं तर आवश्यक आहेच. मराठी स्वाभिमान, मराठी माणूस ही भूमिका घेऊन शिवसेना असेल, मनसे असेल सातत्यानं पुढे जाते. आणि या भूमिकेला विरोध कोण करतं तर ते भारतीय जनता पार्टी करते. आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीला उत्तर मुंबईची जनता आणि महाराष्ट्राची जनता सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे बंधू एकत्र येत असताना असे दिसताना बावनकुळे भाजपचे नेते ते असे म्हटले की तुम्ही किती एकत्र आलं तरी त्याला काही अर्थ नाही. मुंबईचा महापौर भाजपचाच होईल आणि महायुतीचा होईल. भाजपचं होईल का महायुतीचं होईल ते बोलत नाही. ते भाजपचंच होणार असेल तर तसंही सांगावं, महायुतीचं होणार असेल तर तसंही सांगावं. एकीकडं शिंदे गटाला दररोज त्रास द्यायचा
दररोज त्यांचेच लोक फोडायचे आणि एकीकडे त्यांचं आणि आमचं होणार म्हणायचं. मला असं वाटतं हे पाठीत खंजीर खुपसणे हा प्रकार आहे. हा असा गळ्यात गळा घालायचा आणि एका हाताने असा गुपचूप मागच्याच्या पाठीत खंजीर खुपायचं हे काम भारतीय जनता पार्टी करते. आणि महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. निश्चित भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या, कारण भ्रष्टाचाराचे अड्डे या सगळ्या महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका मागच्या 4 वर्षात लुटलेली, अक्षरशः मुंबईच्या महापालिकेने ठेवलेले डिपॉझिट सुद्धा यांनी काढलेले आहेत. मुंबई पूर्ण रस्त्यावर खड्डे करून ठेवलेले, मुंबई खोदून ठेवलेली आहे आणि नुसतं गुत्तेदारांसाठी मुंबई लुटण्याचं काम आणि या महाराष्ट्र सुद्धा लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्यांच्या बगलबच्चे आत्ताच्या घडीला करतात. हा झाला मुंबईचा विषय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये काय चाललंय? तुम्ही अलायन्स मध्ये जाणार आहात, कोणासोबत काय करताय? हे महाविकास आघाडी व्हावी अशी पूर्णपणे इच्छा, तयारी आमची तरी आहे. पूर्णपणे त्या पद्धतीनं महाविकास आघाडी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच, आता कालच निवडणुका जाहीर झाल्या, त्यांचा पक्ष त्यांनी तयारी केली असेल, आमचा पक्ष आम्ही तयारी केलेली आहे आणि लवकरच मला असं वाटतं वरिष्ठांचे आदेश घेऊन, सूचना घेऊन या संदर्भात पावलं उचलण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुद्धा करू. एमआय पक्ष जो आहे तो महाविकास आघाडी घेण्यासाठी कुठेतरी सकारात्मक पाहायला मिळतोय, तर मग आपल्यासोबत घेण्यास तुम्ही तयार आहात का? एमआयएम पक्षाची एक विचारसरणी काही या सगळ्याच्याशी कुठेही ताळमेळ ठेवत नाही. एमआयएम जातीवादी पक्ष आहे. एमआयएमच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. एमआयएम म्हणजे काय, मुस्लिम मतांना काही एमआयएमनी स्वतःची जहागिरी समजू नये, बिलकुल समजू नये. मुस्लिम मतदान हे सगळ्यांना पडेल, आम्हालाही पडेल, एवढं 100% सांगतो. परंतु प्रत्येक पक्ष दावा करताय की आमचा झेंडा महानगरपालिकेवर फडकणार आहे. एकीकडे भाजपमध्ये आणि शिंदे गटामध्ये एक वाद निर्माण झालाय, तो म्हणजे ध्वज फडकवण्यावरून. काय वाटतं तुम्हाला या दोघांच्या भांडणामध्ये तिसरा लाभ होऊ शकतो? यांचा तर फडकणार नाहीच आहे ना. यांचा कोण आणि फडकेल? यांचा कोणता ध्वज आहे? भगवा तर शिवसेनेचा उद्धवजींच्या नेतृत्वाखालीच फडकत आलेला 1988 पासून आणि पुन्हा फडकेल. शिंदे गटाचे नेते संजय राठोड ते असं म्हटलं की निवडणूक म्हटलं की लोक पाय सुद्धा चेपून देतील, पण निवडणूक संपली की तेच लोक तुमच्या घरापर्यंत येतील. आता मध्ये बोलत होते वाटतं हे त्या पद्धतीनं लढतात, त्या पद्धतीनं त्यांना तसा विचार दिसतोय त्यांचा. निवडणुकीपुरतं मतदाराला वापरायचं, नंतर या मतदाराला बाय बाय करायचं, हे त्यांचं एकंदर चित्र दिसतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा विचार हा व्यक्त केलेला दिसतो. पण मतदार हा राजा आहे. या मतदाराची सेवा केली पाहिजे, फक्त निवडणुकी वेळेस नाही, तर सातत्यानं या मतदाराच्या अडीअडचणी, प्रश्न सातत्यानं सोडविले पाहिजे. ही भूमिका शिवसेना प्रमुखांची राहिली, शिवसैनिकांची राहिली आणि आगामी काळात सुद्धा त्या विचारसरणीवरच आम्ही काम करत जाऊ. बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, एक कार्यक्रम होता की डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात येत होतं. त्या ठिकाणी मुस्लिम मुलगी होती, तिचा त्यांनी हिजाब ओढलेला आहे. मला माहिती नाही कशासाठी हिजाब ओढला, कोणत्या उद्देशाने हिजाब ओढला. गरज तर नव्हतीच, पण तो कोणत्या उद्देशाने ओढला हे पाहण्याची गरज आहे. मी काही त्याच्यातलं बघितलेलं नाही, मला त्याच्यातली माहिती नाही.